गुड मॉर्निंग. आज होता माझा बर्थडे आणि माझी बर्थडेची सुरुवात अशी झाली होती. लहानपणीसारखी काही एक्साइटमेंट नव्हती म्हणून मी काही सुट्टी नव्हती घेतली, घरून काम करत होते. आणि बघा इकडे माझ्या नवऱ्याने मला लिटरली पाकिटात पैसे टाकून दिले होते. म्हणजे त्यांनी मला 10 वेळा विचारलं की तुला काय पाहिजे काय पाहिजे, पण स्वतःच्या मनाने काही गिफ्ट ऑर्डर केलं नाही. तुमचा नवरा पण असं करतो का मला नक्की सांगा. बट मी म्हटलं चला ॲटलिस्ट बघूया तरी किती पैसे दिले असेल. तुम्ही गेस करा तरी मला किती दिले असतील. बट त्याने जेवढे पण दिले ना त्यातनं मी नक्कीच माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर करेल. आज संकष्टी होती म्हणून मी दुपारी खिचडी खाल्ली होती आणि संध्याकाळी माझ्या फ्रेंडने ना इकडे रसमलाई पाठवली होती. तो बोलला की एक तर सगळेच पाठवतील, मी काहीतरी वेगळं पाठवतो. बट हे प्रेमजी मिठाईवाल्यांची रसमलाई इतकी टेस्टी असते ना, मला तर खूप जाम आवडली. मग मी इकडे घेतलं रेडी व्हायला, कारण की मम्मी येणार होती, दीदी येणार होती, केक कट करायचं होतं, सेलिब्रेशन करायचं होतं. म्हटलं चला छान छान रेडी होऊयात. आणि दादू आला होता ऑल द वे फ्रॉम मुंबई माझ्या बर्थडेसाठी. सो आय वॉज व्हेरी 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 ओव्हरवेल्म्ड. मग माझं औक्षण केलं, फोटोज काढले, छान छान केक कट केला आणि मी माझ्या बाळांसोबत केक कट केला, त्यामुळे मला जास्तच खुशी होती त्याची. आणि हिअर इज माय आउटफिट ऑफ द डे. ॲक्च्युली मला दुसरं काहीतरी घालायचं होतं बट ऑन द आलंच नाही माझ्या बर्थडेपर्यंत. पण हा पण ड्रेस मला आवडला, छान होता. मग आम्ही गेलो होतो जेवण करायला आणि किती वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये गेलो तरी वी एंड अप इटिंग द सेम थिंग लाईक पनीर आणि पंजाबी डिशेस अँड एव्हरीथिंग. आम्ही पण तेच खाल्लं. बट एनिवेज फूड वॉज रिअली नाईस. आणि इकडे छोटासा एक प्लेइंग एरिया होता, त्यामुळे साई आणि हृदाची एवढी मस्ती चालली होती ना. आणि आता साईला कळायला लागले ना, त्यामुळे तो खूप जास्त दादूसोबत मारामारी मस्ती करतो. आणि ह्यांचा बॉन्ड बघून मला असं वाटतं की भाई किसी की नजर ना लगे इनको. आणि असा संपवला माझा बर्थडे माझ्या छान जवळच्या लोकांसोबत. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.